तुमचा मौल्यवान वेळ बोला गणपती बाप्पा चिंचपोकळीच्या चिंतामणीचा जय सीताराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे 31 ऑगस्ट आणि मी आता आलेला आहे लालबागला. बिकॉज गाईस आज आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन. तर बस आम्ही आता तिथेच चालले. बस लालबागचा एरिया लागतो, मग त्यानंतर चिंचपोकळी आहे. चिंचपोकळीला जाऊन गाईस गणपती बाप्पांचं एवढं सुंदर दर्शन होतं ना. लास्ट इयर जेव्हा आहे ना मी इंस्टाग्रामवर बघितलं होतं ना की म्हणजे एवढं सुंदर चिंतामणी बाप्पांचं आगमन होतं, म्हटलं की मी पुढच्या वर्षी नक्की जाईल. आणि बघा गणपती बाप्पांनी मला खरंच बोलवलं इथे. आणि बाय द वे माझ्या मागे तुम्ही जो ब्रिज बघताय ना, जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन होतं ना, सर्व गणपती बाप्पा एकदम लाईनीने उभे असतात. तर हाच ब्रिज आहे, माझ्या मागे बघू शकता. आणि गर्दी विचारू नका, एवढी तगडी गर्दी. आणि रोड बंद करण्यात आलेला आहे लिटरली. चिंतामणीच्या आगमनाला एवढी गर्दी असते, विचार करा आता तुम्ही की हा रोड बंद करण्यात आलेला आहे. बस इथे आता थोडा नाश्ता करायला थांबले होते. जळगाववरून पाहुणे आलेले गाईस, म्हणजे जळगाववरून मुलं आलेले खरं तर गणपती बाप्पांचं आगमन बघण्यासाठी. आणि आता खाऊन घेऊ, मग गणपती बाप्पांचं आगमन बघायला जाऊ आपण. आता आपण चाललेले गाईस चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन बघायला. पण त्याआधी इथे ना मुंबईचा राजा मोरया, मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्ली, मुंबईचा राजा इथे बसतो. किती सुंदर आहे. लाईनीत तुम्हाला लिटरली सगळे गणपती बाप्पांचे दर्शन होऊन जातील. मुंबईचे जे पण मेन गणपती आहे ना, 5-6चे दर्शन तुम्हाला इकडे आरामात होऊन जातील. मग नंतर तुम्हाला परेलला जावं लागेल, परेलला पण असतं. आणि आवाज ऐकताय का? येत असेल तर मे बी तुम्हाला. बघा काय तिकडे गणपती बाप्पांचं आगमन होतं आहे आज. किती छोटेसे गणपती बाप्पा आहे. की मुंबईमध्ये मोस्टली गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे 24 तारखेला, कोणते 25ला, कोणते 23ला. तसंच आज 31 तारखेला चिंतामणी गणपती बाप्पांसोबत मंडळ असे ते पण आज आगमन करत आहे. आणि आता आपण पोहोचलेले गाईस लालबागला फायनली. हे बघा, हे दिसतंय ना, हे गेट. इथे लालबाग गणपती बाप्पा विराजमान होता. किती सुंदर गेट आहे. आणि तुम्हाला मी आज दाखवतो की ती गल्ली जी आहे ना, जिथे गणपती बाप्पांचं दर्शन करायला जावं लागतं, तर ती किती बारीक गल्ली आहे. हे बघा गाईस. तर हा जो रोड दिसतोय ना, तर इथून जेव्हा आपण गणपती बाप्पा म्हणजेच की लालबाग गणपती बाप्पांचं दर्शन घेता, तर तेव्हा इथून एक्झिट होते. ही जी गल्ली बघताय ना, तर हीच ती गल्ली आहे जिथून आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन करायला भेटतं. आणि बघा डेकोरेशन किती सुंदर आहे. आणि तिथे गणपती बाप्पांची मूर्ती रेडी होते, म्हणजे रेडी झालीच असेल ऑलमोस्ट. ही लाईन आणि ही लाईन जी आहे ना, ही फक्त मूक दर्शनसाठी आहे. आणि हे जे मध्ये चालून मी आता जातोय ना, हे VIP लोकांसाठी आहे. हे आजूबाजूचं फक्त मूकदर्शन असतं. आणि जर तुम्हाला चरण स्पर्श करायचे असतील ना गणपती बाप्पांचे, म्हणजे की लालबाग राजांचे, तर ती गल्ली आहे, म्हणजे त्या साईडने जावं लागतं. तर मेन जे गेट आहे ना, तर ते हे आहे. वेट दाखवतो तुम्हाला. बघा, तर इथून गणपती बाप्पांचं दर्शन होतं. आता मला पण नाही माहिती की प्रॉपर कोणती साईड आहे, बिकॉज आता जेव्हा पहिल्यांदा येईल मी गणपती बाप्पांचं दर्शनाला, तर तेव्हा मला समजेल. आता अजून तर काम खूप बाकी, काम होत आहे. आपण तर जाऊया आता इथे चिंचपोकळीच्या दर्शनाला गाईस. आणि हे आजूबाजूला जेवढे तुम्हाला दुकानं दिसत आहे ना, हे गणपतीचे 10 दिवस जे असतात ना, त्यामध्ये हे टोटली बंद असतं. हे उघडत पण नाही दुकानं ते 10 दिवस, कारण की गर्दी एवढी असते की यांना उघडायला चान्सच नसेल भेटत. आणि गर्दीमध्ये कोणी काय घेऊन जाईल, काय भरोसा कोणाचा. तर ही होती मुखदर्शनची लाईन. आता येईल खरी मजा. हे बघा किती सुंदर सजवलेलं आहे गेट.
मित्रांनो आता फायनली चिंतामणी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. आता लालबाग मंडळ आहे ना ते गणपती बाप्पांचं स्वागत करतंय, हार वगैरे घालतंय गणपती बाप्पांना. आणि अजून एक गणपती बाप्पांचं आगमन होतं इथे. हे कुठले ते नाही माहिती मला, पण खूप सुंदर आहे इथली मूर्ती पण. आणि गर्दी बघताय का तुम्ही मागे किती गर्दी आहे म्हणून. मोफत मध्ये वडापाव वाटताय म्हणजेच की सेवा करताय. धन्यवाद. अजून एक बाप्पांचं आगमन आहे. गाईस एवढी मजा येते ना खरं सांगतो. अजून एक गणपती बाप्पांचं आगमन होतंय आणि खूप मोठं मंडळ वाटतंय ते पण, कारण की जी गणपती बाप्पांची मूर्ती ना खूप मोठी आहे इथेच लालबागच्या एरियामध्ये. आणि ते पण त्या साईडला चालले जिथे ते चिनपोकली गणपती बाप्पा गेले तिथे. हे बघा पुन्हा एका गणपती बाप्पांचं आगमन होतंय. आता आम्ही आलेले मुंबईचा राजा इथे लालबाग साईडच आहे आम्ही. आणि अजून एक गणपती बाप्पांचं आगमन होतं इथे. आणि गणपती बाप्पा जे आहे ना ते जय मल्हारच्या रूपामध्ये बघा किती सुंदर दिसत आहेत.
जसं तुम्ही आता बघू शकता की लालबागचा जो एरिया आहे रात्री किती सुंदर दिसतो. आणि जेव्हा गणपती बाप्पा विराजमान होऊन जातील ना 7 तारखेला, तर तेव्हा आहे ना ही लाईन एवढीच जागा असते दर्शन करायला जाण्यासाठी. ही मुख दर्शनची लाईन आहे, नाही ही सॉरी ही एक्झिट आहे. त्या साईडला मुख दर्शन आहे आणि त्याच्या त्या साईडला चरण स्पर्श आहे. आपण परत जाऊ आता चिंतामणीला, पण त्याआधी आहे ना मी म्हटलं एकदा रात्री दाखवूनच देऊ की रात्री किती सुंदर दिसते ही गल्ली. ही खास आहे ना सजवली जाते कारण की आता गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी खूप भक्त येतात, फॉरेनवरून पण येतात भक्त, आणि त्यासाठी खूप लाईट लावत आहे आणि डेकोरेशन विचारूच नका. मी सकाळी ना त्या चौकात उभे होते आणि चिंतामणी गणपती बाप्पा इथून येत होते, एवढी गर्दी होती. आणि आता बघा टोटली रोड खाली आहे, काहीच गर्दी नाही आहे. आणि अजून एक गणपती बाप्पा येत आहे, किती सुंदर दिसत आहे ना यार, हातामध्ये गदा आहे, किती सुंदर आहे यार. फिनिशिंग असते ना, ती फिनिशिंग एवढी सुंदर करताना इथे काय सांगू. बघा गणपती बाप्पा मोरया. चला आम्ही चिंचपोकली नगरीमध्ये प्रवेश केलेला आहे. किती छान मजा येते भाई, काय क्रेज एक नंबर आहे. आणि आता या लोकांनी सांगितलं अरे दादा लक्ष कुठं आहे, आत्ताच्या आत्ता 400 गेम झाले आणि प्रत्येकाला आपले व्हिडिओ सो मच सोनू मोनोमिट्स, तुमचा मौल्यवान वेळ. बोला गणपती बाप्पा, चिंचपोकळीच्या चिंतामणीचा. गर्दी खूप आहे, गर्दी खूप आहे. मुंबईच्या आतमध्ये आणू, तिने थांबलं जात आहे. अरे काय दादा इथे थांबलाय, रथ फिरवायचा आलाय असं बोलताय. एकदम नीट बघून घ्या बाप्पांना. थांबव तिथे गणपती, थांबव 2 मिनिटं. रथ फिरवायचा असं बोलताय. पब्लिक हा पब्लिक बाहेर काढतो. धन्यवाद, थँक्यू सो मच आम्हाला प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल. सगळ्यांसमोर बोलू, धन्यवाद. अरे नक्की सेवा बाप्पांची नेहमी होणार. आपल्या पुण्याकडचं पिक्चर काढून आपल्या सगळ्यांना आली आहे. हे मुकुट सोन्याचं आहे, कान सोन्याचे, हात सोन्याचा आहे आणि बाप्पांचे चरण सोन्याचे.